एकीकडे देशामध्ये आजपासून आचारसंहिता हे लागू झालेलं आहेत, पण अद्याप ही नाशिक या लोकसभा मतदारसंघावरनं महायुतीमध्ये रस्सीखेच हे चालूच असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अगदी काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे हे नाशिकमध्ये आले आणि ही जागा आमच्याकडेच राहील आणि गोडसेच कॅन्डिडेट असतील अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यानंतर अगदी स्थानिक लेवलपासून ते वरिष्ठ भाजप पदाधिकाऱ्यांनी या वक्तव्यावरती नाराजी व्यक्त केली। पण अद्यापही नाशिकच्या या लोकसभा मतदारसंघावरनं जे रस्सीखेच आहे ते चालूच असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। माझ्यासोबत भाजपचे नेते आणि इच्छुक कॅन्डिडेट आहेत, आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। अजूनही आपला दावा कायम आहे? 100% भारतीय जनता पार्टीलाच नाशिक लोकसभेची जागा मिळावी। संपूर्ण भारतीय जनता पार्टीची प्रत्येक बूथ कार्यकर्त्यापासून नेते, पदाधिकारी, अध्यक्ष, आमदार सगळ्यांची मागणी आहे, जनतेची मागणी आहे की जागा भाजपला सुटावी। खरं तर काही मतदारसंघ जे आहेत राज्यातले त्या मतदारसंघावरनं एक वाद ह्या तिन्ही महायुतीमधल्या पक्षांमध्ये चालू आहे आणि त्यात हे नाशिक लोकसभा मतदारसंघसुद्धा आहे। आज निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, अद्यापही नाशिकवर हे निर्णय झालं नाही आहे। नाही, खरं तर वादभेद नाही हा, कारण अजितदादा, मुख्यमंत्री शिंदेसाहेब, भाजप हे सर्व अलायन्स आहे, हा वाद नाही आहे। परंतु नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे, 400च्या पार आपल्याला पुढे जागा जिंकायची आहे, तर एकाही जागेला धोका नको, त्याकरता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दिल्यास इथं विजय निश्चित असणार आहे। त्यामुळे ही मागणी होते, असा वादभेद काही नाही आहे। नाशिकच्या जागेला धोका आहे असं का वाटतं तुम्हाला? आपणच बघताय की जे आजचे खासदार आहे त्यांच्याबद्दल खूप तीव्र अशी नाराजी आहे मतदारसंघामध्ये। पण त्यांना जर तिकीट दिलं तर ते पराभूत होतील असं वाटतं? नाही, नाराजी आहे, त्यामुळे धोका नको म्हणून आम्ही मागणी करतोय। अगदी गिरीश महाजन हे सुद्धा आले होते, त्यांच्याकडनं सुद्धा स्थानिक भाजप नेत्यांनी अगदी आग्रहाची मागणी केली की नाशिकची जागा हे भाजपालाच हे द्यावं। म्हणजे वरिष्ठ पातळीवर या संदर्भात काही संपूर्ण वरिष्ठांपर्यंत ही माहिती गेलेली आहे, वरिष्ठांनाच पत्रव्यवहार केलेले, देवेंद्र फडणवीस साहेबांना गेलेले, बावनकुळे सरांना दिलेले, जे गिरीश भाऊंना दिलेले आहेत, वरती पंतप्रधान महोदयांपर्यंत, अमितजी शाह साहेबांपर्यंत हा सगळा विषय गेलेला आहे, नड्डाजी साहेबांपर्यंत हा विषय गेलेला आहे आणि हा विषय आता इथेच नाही, इथंच वरतीपर्यंत गेलेला आहे। बरं, कधी पर्यंत नाशिकच्या जागेवर निर्णय होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, अजून आम्हाला नाही सांगता येणार, पक्षश्रेष्ठीत निर्णय घेतील। तर अशी ही एकूणच ही नाशिकमधली ही परिस्थिती आहे। एकीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा नाशिकच्या लोकसभा मतदारसंघावरनं रस्सीखेच हे चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि महायुतीमध्ये सुद्धा नाशिकची जागा अजूनही कुणाला सुटलेली नाही आहे। त्यामुळे हे दोन्ही आघाड्यांमध्ये ही नाशिकची जागा कुणाला सुटतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।